असं करताना पाहायला मिळतंय। आज एक बातमी पाहायला मिळाली की शिवसेनेचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे दिल्लीला गेले होते। दिल्लीला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींची त्यांनी भेट घेतली आणि काही भेटी झाल्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की पुण्यातल्या या विषयासंदर्भात दंगेकरांना योग्य तो संदेश दिलेला आहे, योग्य तो निरोप दिलेला आहे। कुणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मी निश्चित एकनाथजी शिंदे साहेबांच्या या भूमिकेचं स्वागत करतो, परंतु त्यांनी असं सांगून सुद्धा वारंवार पुन्हा सातत्याने पुण्यामध्ये अशा पद्धतीने रवींद्र धंगेकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बदनामी करण्याचं काम करतायत। काही दिवसांपूर्वी काही शिवसेनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुद्धा माझी भेट झाली आणि शिवसेनेमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे। ते सुद्धा मला या भेटी दरम्यान असं म्हणाले की आम्हाला सुद्धा हे सगळं जे चाललंय ते पटत नाहीये, सहन होत नाहीये, कारण आपल्यामध्ये असणारी अभेद्य युती आहे, आपल्यात असणारा चांगला ऋणानुबंध आहे, आपण एकोप्याने काम करतोय। परंतु दंगेकरांच्या शिवसेनेतल्या एंट्री नंतर त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेंसारखा नेता अशा पद्धतीने मोदीजींना भेटून आल्यानंतर ते असं म्हणतायत की एनडीए असेल किंवा महायुती असेल या संदर्भात आम्ही अभेद्य आहोत, एकत्र आम्ही काम करू, आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ। आणि त्यांच्याच पक्षाचा पुणे शहराचा प्रमुख अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून कोणतेही पुरावे नसताना केवळ चमकोगिरी करण्यासाठी, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माध्यमांसमोर येऊन टीकेची झोड उठवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना डॅमेज करण्याचं काम अशा पद्धतीने करतोय। या संदर्भात आम्ही मागच्याही वेळेस जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेसही भूमिका मांडली होती आणि यावेळेस सुद्धा या संदर्भात महायुतीचा शेवटी आपला हा एकत्र पॅटर्न आहे आणि महायुतीचा धर्म पाळणं हे प्रत्येकाचंच काम आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कायमच महायुतीचा धर्म पाळतात, पण अशा पद्धतीने समोरचा जर अधर्माने वागत असेल तर आम्ही धर्माने किती काळ वागायचं हा सुद्धा प्रश्न आहे। या संदर्भात आम्ही आमच्याही वरिष्ठांकडे आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठांकडे या संदर्भातलं आमचं म्हणणं हे मांडलेलं आहे। कोणत्याही पुराव्याशिवाय अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं हे तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे आणि या संदर्भात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी तातडीने योग्य ती पावलं उचलावीत हे या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर सांगायचं होतं। या संदर्भातले अधिक काही स्पष्टीकरण महानगरपालिकेचे आपले सभागृह नेते गणेश बिडकर हे आपल्या समोर करतील। खरं तर अध्यक्ष म्हणले ते अत्यंत समर्पक आहे की स्वतःची कातडी बचावण्यासाठी बेताल वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं यासाठी समाज माध्यमांचा अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। आपण जे कोणी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील यांच्यावर बेताल वक्तव्य करत राहायची, सातत्याने करायची, त्या आणि कोणी करायची तर यांची काय विश्वासार्हता या समाजात आहे याचा एकदा आपण सगळ्यांनी आणि माझ्यासह त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे। आपल्याला विधानसभेत नाकारलं, लोकसभेत नाकारलं, ते नैराश्य येऊन आता तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावर स्वतःचं फक्त
कातडी वाचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आपण करताय. जैन समाजाबद्दल त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा मी निषेध करतो, कारण जैन समाज हा आमच्या सोबत आहे आणि आम्ही जैन समाजासोबत आहे. 100% जैन समाजाच्या ज्या काही गोष्टी असतील, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत, हे मी आत्ता प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो. त्यात अधिक टेक्निकल न जाता की काय झालं कसं झालं, यात जी जैन समाजाची मागणी असेल त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे पाठीमागं त्यांच्या उभं आहे, हे आज आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो. परंतु जैन समाजाची बाजू कोण घेत आहे? तर अशाच एका अल्पसंख्याक समाजाची जागा ज्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या नावावर बळकवली, ती बँकेत घाण ठेवली, तेव्हा यांची नीतिमत्ता आणि कुठं होती यांची नीतिमत्ता? यांना अधिकार दिलाय का हा? तर यांना हा अधिकार नाही. यांनी आधी त्या जागा, समाजाच्या ज्या जागा आहेत त्या आधी त्या समाजाला सुपूर्द केल्या पाहिजेत. वक्फ बोर्डाची जमीन रविवार पेठेतली स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर केली आहे, लाटली आहे, ट्रस्टींना हाकलून दिलंय, भाडेकरूंना घालवलंय, 100 कोटी रुपयाचा हा भूखंड खाऊन टाकलाय. आणि त्यांनी या ठिकाणी येऊन अल्पसंख्याक समाजाची, जैन समाजाची जागा म्हणण्याचा अधिकार यांना आहे का? तर हा अधिकार त्यांना नाहीये. वक्फची जेव्हा ही सगळी लढाई ते ट्रस्टी लढत होते तेव्हा त्यांना दमदाटी करण्याचं काम यांनी केलं, त्यांच्यावर दडपशाही आणण्याचं काम यांनी केलं. त्यावेळेस तुमची नीतिमत्ता कुठे होती? त्यावेळेसला तुमच्यातला पुणेकर कुठे गेला होता? तर हा पुणेकर नाहीच आहे, हा संधी साधू ढोंगी माणूस आहे. यात त्यांनी जे जे काही आरोप केलेत त्यात निश्चितपणे त्या कंपनीतनं मुरली अण्णा विड्रॉल झाल्याचा हा कागद आहे आणि त्या कंपनीत हा सगळा व्यवहार व्हायच्या अगोदरच माननीय मुरली अण्णा त्यातनं विड्रॉ झालेले आहेत. ज्या दिवशी ते खासदार झाले आणि ज्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्या अगोदरच त्यांनी या सगळ्यातनं विड्रॉ घेतलेला आहे.